नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी म्हणजे स्पेशली ज्या बहिणींना जूनपासून हप्ते मिळालेले नाही, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट असे 3ही महिन्याचे हप्ते ज्या बहिणींना मिळालेले नाही आणि ज्या बहिणी अजूनपर्यंत जे काही तुमचे काही बहिणी अशा म्हणत होत्या की त्यांचे फेब्रुवारीपासून हप्ते त्यांना मिळालेले नाही, तर अशा सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, म्हणजे सरकारने मागे जेव्हा 15 ऑगस्ट भाषणामध्ये आदितीताई तटकरे म्हणाल्या होत्या की आता या ज्या 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये ज्या काही पात्र बहिणी आहेत तर त्यांचे लाभ हे कुठेही जात नाही, त्यांचे लाभ त्यांना मिळणार. फक्त हे एकदा हे स्क्रुटिनी म्हणजे पडताळणीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली की या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या लाडक्या बहिणींना, म्हणजे ज्या 26 लाखमध्ये ज्या बहिणी पात्र आहेत त्याही त्यांनाही चुकून त्यांचे लाभ बंद झालेले आहेत, तर अशा बहिणींना आम्ही त्यांचे लाभ त्यांना पुन्हा देऊ, असं 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या होत्या. हो, बरोबर आहे. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते आलेले नाही, परंतु आता अशाच बहिणींना सप्टेंबरचा हप्ता हा आलेला आहे. तर तुम्ही सगळ्या बहिणी चेक करा की, कारण की आता अशा बहिणींना हप्ते यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे भरपूर कमेंट्स आहेत आणि लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा चेक करा. तुम्ही म्हणजे कोण की तुम्हाला जर जूनपासून हप्ते आलेले नाहीत आणि जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला असेल तर कृपया करून कमेंट करा. कारण की सरकारने आता जरी तुमचे जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते थांबवलेले असले तरीसुद्धा तुम्हाला आता सप्टेंबरपासनं आता यापुढे तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आणि तुम्हाला मिळाला का ते कमेंट करा. कृपया करून कमेंट करा. कसं, तर जून, जुलै, ऑगस्टचा आला नाही, सप्टेंबरचा हप्ता आला म्हणजे काय होतं माहिती का, अशा बहिणी किती आहेत ज्या बहिणींना जूनपासूनचे हप्ते आलेले नाहीत आणि आता सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे. तर हे सगळा जो रेकॉर्ड आहे ना, हा सगळा जो डेटा आहे, हा सगळा डेटा सरकारपर्यंत जाणार, कारण की सरकार या डेटाची दखल घेते आणि मग सरकारला एकदा कळालं की एक्झॅक्ट एवढा आकडा आहे की ज्या बहिणी जूनपासूनचे हप्ते या बहिणींना मिळालेले नाही, तर सरकार त्यावर नक्की विचार करणार आणि अशा बहिणींना आता तुमचे म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट 3 महिन्याचे म्हणजे 4,500 रुपये तुमचे राहिलेले आहे. तर असे मी काही ठिकाणी ऐकलेले आहे की तुम्हाला हे 3ही महिन्याचे हप्ते हे तुम्हाला देणार आहे सरकार, परंतु केव्हा, कदाचित इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला हे तुमचे 3ही हप्ते मिळू शकतात. कारण की आता आलेलं आहे इलेक्शन आल्यामुळे तुम्हाला म्हणजे सरकारला तुम्हाला तुमचे हप्ते द्यावेच लागतील. कारण की जर तुम्ही पात्र आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला 26 लाख बहिणी ज्या अपात्र केल्या त्यामध्ये जर तुमचे हप्ते बंद झाले असेल तर सरकार तुम्हाला ॲट एनी कॉस्ट तुमचे हप्ते देणार आहे. परंतु फरक एवढाच आहे, फक्त एवढंच आहे महत्त्वाचं की तुम्हाला थोडं अजून थांबावं लागेल हे तुमचे राहिलेले 3 हप्ते मिळण्यासाठी. परंतु म्हणजे अशा बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता मिळत आहे. तुम्हीसुद्धा चेक करा की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला का, तर आठवणीने कमेंट करा. आणि बघा, ज्या ताईंचे फेब्रुवारीपासूनचे हप्ते राहिले होते अशा पण बहिणींनी मला खूप आधी कमेंट केलेल्या होत्या, तर अशाही बहिणी कमेंट करा की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला का असं मी तुम्हाला विचारत आहे. कारण की आता तुमचे या आधीचे हप्ते बंद होते, हरकत नाही, जाऊ दे, पण तुम्हाला आता सप्टेंबरपासून हप्ते सुरू झालेले आहेत आणि आता यापुढे पण सरकार तुम्हाला आता कंटिन्यू हप्ते देते का हेही बघणं तितकंच आपलं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही तेवढं आठवणीने कमेंट करा की
तुमचे आधीचे किती हप्ते बाकी होते आणि तुम्हाला सप्टेंबरपासून हप्ता, आता सप्टेंबरचा हप्ता आला का, एवढी आठवणीने कमेंट करा. म्हणजे काय होतं माहिती का, बाकीच्या बहिणींना पण कळतं की जूनचे हप्ते राहिलेले होते ज्या बहिणींचे, त्या बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता हा यायला लागलेला आहे. तर कारण की मी हे प्रसारमाध्यमातून सुद्धा अपडेट पाहिलेलं आहे की सरकार तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आता सगळ्या बहिणींना म्हणजे सरसकट सगळ्याच बहिणींना देणार आहे. ज्या कुटुंबामध्ये म्हणजे 2 विवाहित महिला आहेत, आता अशा महिलांनासुद्धा सरकार सप्टेंबरचा हप्ता देत आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात समजा 2 विवाहित महिला लाभ घेत असेल तर आता अशा महिलांनासुद्धा सरकारने सप्टेंबरचा हप्ता हा दिलेला आहे. तर लाडक्या बहिणी, तेवढं सगळं तुम्ही आठवणीने चेक करा आणि मला कमेंट करा. थोडा मला म्हणजे बरं नाही आहे, आवाज थोडा माझा खराब आहे, तेवढं त्याच्यामुळे समजून घ्या की एकदम क्लिअर मला बोलता येत नाही आहे. तर लाडक्या बहिणी, कृपया करून तेवढं ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. लाडक्या बहिणी, मला तुम्हाला आणखीन हे सांगायचं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला का. तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघत असलात ना तरी पण तुम्ही मला कमेंट करा. तुम्ही पुण्याहून असाल तर पुणे सप्टेंबर हप्ता आला, मुंबई सप्टेंबर हप्ता आला, नाशिक सप्टेंबर हप्ता आला, एवढी आठवणीने कमेंट करा ताई. का, कारण की काय होतं माहिती का, आम्ही खूप दिवसापासून आम्ही वाट बघतोय ना तुमच्यासाठी की सप्टेंबरचा हप्ता मिळावा, सप्टेंबरचं अपडेट काय आलं का, GR आला का, आमची धडपड चालू असते ना. म्हणून थोडंसं कसं होतं माहिती का, आम्हालाही बरं वाटतं की चला तुम्हाला हप्ते यायला लागले आणि बाकीच्या बहिणींना पण तुमच्या कमेंट वाचून त्यांनाही बरं वाटतं, त्यांनाही दिलासा मिळतो की चला आता या बहिणींना हप्ता आला आहे, आपल्याला पण येईल. आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये काय, कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहे हे तर मी आज व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, आज म्हणजे 11 तारखेला. तर लाडक्या बहिणी, कृपया करून सर्वांनी कमेंट करा आणि व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा ताई. आणि पुन्हा सांगते, ज्या बहिणींना जूनपासूनचे हप्ते आलेले नाहीत त्या बहिणींसाठी खूप मोठा आनंदाचा हा व्हिडिओ आहे. कारण की आता अशा बहिणींना सप्टेंबरचा हप्ता येत आहे, तुम्हाला पण येईल. जर तुम्हाला आला नसेल ना तर येईल, कारण की अजूनपर्यंत आता हे वितरण सुरू आहे, अजून सुरू राहणार आहे. म्हणजे उद्या तर रविवार आहे, तर रविवारमुळे हे वितरण सुरू राहते की नाही, कारण कधी याआधी पण रविवारीसुद्धा वितरण झालेले आहे. त्यामुळे आपण सकाळी बघूयात की रविवारी वितरण होते का. जर सुरू राहिले तर तसे आपण व्हिडिओ आणूयात. आणि लाडक्या बहिणी, जर बघा, कारण की अजून सोमवार मंगळवारपर्यंत अजून हे वितरण सुरू राहील. तर ज्या बहिणींना नाही आलेला आहे सप्टेंबरचा हप्ता, तर त्या बहिणींनासुद्धा सप्टेंबरचा हप्ता येईल, काळजी करू नका. यावेळेला सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की सरसकट सगळ्या बहिणींना सरकारने सप्टेंबरचा हप्ता हा दिलेला आहे. की एका कुटुंबात समजा जर 2 विवाहित असतील त्यांनाही दिलेला आहे आणि ज्या बहिणींना जूनपासूनचे हप्ते आलेले नाहीत त्यांनाही दिलेला आहे. म्हणजे सरसकट ज्यांनी EKYC केलेली आहे त्यांनाही दिला आणि ज्यांनी EKYC नाही केली त्यांनाही दिलेला आहे. त्यामुळे आता सगळ्या लाडक्या बहिणी, कारण की आता दिवाळी पण आलेली आहे ना, त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आला का कमेंट करा, नाही आला तर येईल, काळजी करू नका. तर चला तर लाडक्या बहिणी, मग चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ताई. आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी कळेल आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. चला मग, थँक्यू व्हेरी मच. आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि आनंदी राहा.